लोकांना असा प्रश्न पडतो, की मृत्यूपत्र कसे करावे? तसेच मृत्यूपत्र ही काय संकल्पना आहे? हे सुद्धा अनेक लोकांना माहीत नसते. याच प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आज देण्याचा प्रयत्न करणार आहोत. व ही उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रितेश सुतार सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, अनेक लोकांना मृत्यूपत्र म्हणजे काय माहीत नसते. तर आमच्या प्रेक्षकांना हा व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर मृत्यूपत्र म्हणजे काय याबद्दल माहिती द्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूपत्र. एखादा व्यक्ती जो आपल्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीचं ती प्रॉपर्टी कुणाला द्यायची, काय करायचं याबाबत स्वतःची इच्छा लिहून ठेवतो. त्याला आपण मृत्यूपत्र म्हणतो किंवा इच्छापत्र म्हणतो. तर या इच्छापत्राचे किंवा मृत्यूपत्राचे काही प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये कोण आपल्या मुलाच्या नावावरती करतो, कोण आपल्या पुतण्याच्या नावावरती करतो. वेगवेगळ्या नातेवाईकांच्या नावावरती मृत्यूपत्र केलं जातं. तर यालाच मृत्यूपत्र असं संबोधलं जातं किंवा इच्छापत्र असं संबोधलं जातं. आता सर, हे इच्छापत्र आहे म्हणजे जे मृत्यूपत्र आहे, ते कोण करू शकतो? म्हणजे त्याची एलिजिबिलिटी काय असते? यासाठी जो इच्छापत्र करणारा व्यक्ती आहे, त्याची स्वतःस्पर्धित मिळकत असावी. त्या मिळकतीमध्ये त्याचा पूर्ण अधिकार असावा. संपूर्ण ताबा मिळकतीचा हा त्या व्यक्तीकडे असावा. असाच व्यक्ती मृत्यूपत्र करू शकतो. आता पुढचा प्रश्न, की विल करताना कोणत्या कागदपत्रांची गरज लागते? विल करत असताना सर्वप्रथम ज्या प्रॉपर्टीचं विल करणार आहोत, त्या प्रॉपर्टीचा 7/12 उतारा असेल, सिटी सर्व्हे उतारा असेल, जर ग्रामपंचायत मिळकत असेल तर 8चा उतारा असेल. या सर्व बाबींची आवश्यकता असते. त्याचबरोबर कुठली प्रॉपर्टी म्हणजे जसं की स्थावर मालमत्ता आहे किंवा एखादा माणूस काय करत असतो विलमध्ये एफ-डीज असतील, बँकेतील ठेवलेल्या ठेवी असतील, त्या सुद्धा ठेवींचा ते मृत्यूपत्र करू शकतात. तर मग त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की तुमची प्रॉपर्टी कुठली आहे? इमूव्हेबल आहे का मूव्हेबल आहे? जर मूव्हेबल प्रॉपर्टी असेल, जर बँकेतील ठेवी असतील, सोनं वगैरे असेल, तर त्या सुद्धा प्रॉपर्टीचं आपण मृत्यूपत्र बनवू शकतो. त्याचबरोबर इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल, तर त्यासाठी तुम्हाला कन्सर्न गव्हर्नमेंट अथॉरिटीजकडनं जसं की 7/12 उतारे, मालमत्ता पत्रक, शेती सर्व्हे उतारे, 8 उतारा या गोष्टींची आवश्यकता असते. त्याचबरोबर जो मृत्यूपत्र करणारा व्यक्ती आहे, तो साउंड माइंड म्हणजे ती मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर ज्या दिवशी तो मृत्यूपत्र करणार आहे, तर ते मृत्यूपत्र करत असताना एम-डी डॉक्टरांनी तसं सर्टिफिकेट दिलं पाहिजे, की हा व्यक्ती मृत्यूपत्र करण्यासाठी स्टेबल आहे फिजिकली किंवा मेंटली दोन्ही दृष्टीने. त्याचबरोबर मृत्यूपत्र म्हणजे जे त्यांची इच्छा आहे ती त्यांनी लिहून ठेवलेली असली पाहिजे. लिखित स्वरूपामध्ये त्यांची इच्छा असली पाहिजे, की माझी प्रॉपर्टी माझ्या पश्चात माझ्या अमुक-अमुक नातेवाईकाला किंवा माझ्या जवळच्या व्यक्तीला किंवा प्रेमसंबंध असतील अशा व्यक्तीला मिळावी. हे इच्छापत्र आणि इतर सांगितलेल्या गोष्टी त्या डॉक्युमेंटची आवश्यकता असते. तर हे इच्छापत्र तयार करताना मग ते रजिस्टरी करावं की नोटरीवर केलेले विल सुद्धा ग्राह्य धरले जाते? मृत्यूपत्र जर तुम्ही रजिस्टर केलं असेल तर अतिउत्तम. जर रजिस्टर केलं नसेल, फक्त नोटराईज केलं असेल, तरीही ग्राह्य धरलं जातं. पण दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला प्रोबेट हे करावंच लागतं. त्याचबरोबर जर एखाद्या माणसाने फक्त मृत्यूपत्र लिहून ठेवलंय, जर ते अनरजिस्टर जरी असेल, तरी सुद्धा ते ग्राह्य धरलं जातं. की आपण जाणतो की कोणतंही कागदपत्र रजिस्टर करताना किंवा कोणतंही डॉक्युमेंट करताना काही साक्षीदारांची गरज असते. तसेच इच्छापत्र करताना काही साक्षीदारांची गरज असते का? आवश्यकता असते याची कारण कुठलंही डॉक्युमेंट आपण ज्यावेळेला रजिस्टर करत असतो, त्यावेळेला साक्षीदार आणि ओळखदार या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरल्यात. आतापर्यंत तुमचं साठे खत असेल, खरेदी खत असेल, बक्षीसपत्र असेल, या सर्व गोष्टींसाठी जशी साक्षीदारांची आवश्यकता असते, तसेच मृत्यूपत्राला सुद्धा साक्षीदारांची आवश्यकता असते. या मृत्यूपत्रासाठी कमीत कमी 4 साक्षीदार हे आवश्यक असतात. व्यक्तीला इच्छापत्र रजिस्टर करायचं असेल, तर त्यावर काही स्टॅम्प ड्युटी लागते का? मृत्यूपत्र रजिस्टर करत असताना कुठल्याही स्टॅम्प ड्युटीची आवश्यकता नसते. केवळ तुम्हाला तिथं डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस आणि जी काही ऑफिसची नोंदणी फी आहे, ती भरली
तरी तुमचं मृत्यूपत्र हे रजिस्टर होऊ शकतं. कोणत्या प्रकारच्या प्रॉपर्टीचं विल होऊ शकतं? यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वकष्टार्जित जी प्रॉपर्टी आहे, फक्त त्याच प्रॉपर्टीचं तो व्यक्ती विल करू शकतो, जी की त्याच्या अधिकाराची आणि त्याच्या स्वमालकीची आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीचं विल होऊ शकत नाही किंवा इतर दुसऱ्या कोणाच्या जर प्रॉपर्टीज असतील, तर त्याचं विल आपण करू शकत नाही. केवळ तुमचा मालकी हक्क असणारा आणि तुम्ही स्वतः कमवलेल्या प्रॉपर्टीचाच तुम्ही इच्छापत्रामध्ये उल्लेख करू शकता. तर अनेक वेळा आपण बघतो, की माणसाच्या मृत्यूनंतर त्याचं विल समोर येतं. पण त्या विलवर अनेकदा कोर्टात केसेस होतात. तर सामान्यतः विल करताना लोक कोणत्या चुका करतात? एखादं मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र एखादा व्यक्ती करतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये कंटेस्ट होण्याचं कारण एकच असतं, की जे काही प्रॉपर्टीज उल्लेखलेल्या असतात, एक तर त्या चुकीच्या असतात किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीचा उल्लेख केलेला असतो किंवा काही गोष्टी लिहायच्या राहून गेलेल्या असतात. ज्या गोष्टी प्रॉपर वेमध्ये लिहिल्या पाहिजेत, लीगल गोष्टीमध्ये असल्या पाहिजेत. ते असत नाहीत. त्यामुळं मृत्यूपत्र हे कंटेस्ट होतं. त्यावेळेला असं पण असतं, की एखाद्या व्यक्तीला समजा 2-3 मुलं आहेत आणि त्यातल्या एकाच मुलाच्या नावावरती त्या व्यक्तीने सर्व प्रॉपर्टी केली. तर ती 2 मुलं आहेत उरलेली, ज्यांना काहीच बेनिफिट मिळालेला नाही. अशा व्यक्ती सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन केसेस करतात आणि मृत्यूपत्र हे चॅलेंज होऊन कंटेस्ट मॅटर तयार होतात. सर तुम्ही मगाशी बोलताना प्रोबेटबद्दल सांगितलं. तर आमच्या प्रेक्षकांना त्या प्रोबेटबद्दल सुद्धा थोडी माहिती द्या. एखादं मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र असेल, तर ते नोटरी असो किंवा रजिस्टर्ड असो किंवा अनरजिस्टर्ड असो. हे तुम्हाला सिव्हिल कोर्टामधून प्रोबेट करून घ्यावं लागतं. म्हणजेच काय करायचं असतं, की हे मृत्यूपत्र एक्झिक्यूट करायचं असतं, की ज्या पद्धतीनं त्या मृत्यूपत्रामध्ये जे काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, ते त्या पद्धतीनं त्या व्यक्तीच्या नावावरती होण्यासाठी हे प्रोबेट आवश्यक असतं. म्हणून सिव्हिल कोर्टाकडून हे प्रोबेट करून घ्यायचं असतं आणि ज्यामुळं तुमचं मृत्यूपत्र हे एक्झिक्यूट होतं आणि प्रॉपर्टी सदरी म्हणजे सातबारा असेल किंवा तुमच्या नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, तर यांच्या रेकॉर्ड सदरी तुमची नावं डायरेक्टली लागू शकतात. थँक यू सर तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मृत्यूपत्राबद्दल माहिती दिलीत. तुम्ही तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.